कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम इकडं बसायला काय अडचण आहे? इकडं पुढं इकडे एवढी जागा केली तिकडे बसायचं असलं तिकडे पुढे बसायला तर लांब जाऊन बसा. अरे बाबा आता लोचने सुकृताची जोडी बाबर रखुमा देवी वरित तो हा माधव सागर बाप रखुमा देवी वन परवा तुहा माधव बरवा
दरन झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा झिनी माझ्या मना बोध केला बोध दृष्टी लागो तुझे सगुणपणा तेने माझ्या मना बोध केला तेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरल दुःख अनंत जन्मीचे विसरलो अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग पाहता तुझे मुख पांडुरंग पाहता तुझे मुख पांडुरंग जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अशा ध्यानी ध्याताना तुळसी तो तुआ बापासी माझे पुणे नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटी सहित चरण ओवाळी अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो झनी दृष्टी लागो तुझा सगुणपणा 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 तेने माझ्या विसरलो तू
जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग योगियाच्या ध्यानी ध्याता न तुळसी तो आम्हा पासी मागे पुढे नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सैत चरण ओवाळीन अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंग पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया केल्या स्वर्ण सगळी ज्ञान त्याकडनं ईश्वराकडनं काय दळा तुमदाला लो भावन झालो त्याला जरी धने दृष्टी लागू त्याच्या संगणपणा ज्याने माझ्या मनाबद्ध केला अनंत जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हा शिवागे पडे नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरण ओवाळीन अनंत जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठ्ठला छत्रपती धर्मवीर राजमंत्री हैदराबाद माते की येळकोट 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 येळकोट
तुकाराम नाम घेता दाते तुकोबा समर्थ जिने जळी दगडा से कवयाकारी जय शराया तुकोबा समर्थ जिने केला रामेश्वर तुझ्या दुर्गा विष्णू नाही तुकोबा समर्थ जिने केला शनी दृष्टी लागो तुझ्या सुगणपणा प्रसूत संगे किती सिगिरते तबले स्वतः तो सर्व शेते निवडलेला अभंग कोणाचा अभंगाचा शेवटचे काढून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत वारकरी संप्रदायाचा पताका बहिणाबाई आहेत शरीरात जसे पंचप्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे वारकरी संप्रदायाचे संत हे संप्रदायाचा प्राण आहे प्राण आहे शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनवू शकत नाही तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर सुख फक्त 14 जण जग सुखी करू शकतात एक आई वडील 2 संत 3 ग्रंथ आणि 4 भगवंत माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं माझं लेकरू मोठं व्हावं हे बापाला वाटतं आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं महिला मंडळ बाळाला बाळ जरी झालं तरी आईला बाळच असतं बाळ मोठं नसतं बाळ लहान नसतं बाळ गुन्हेगार नसतं बाळ येडं नसतं बाळ अपराधी नसतं आपला छळाई केला तरी बाळच असतं बाळाला बाळ जरी झालं तरी बाळच असतं आणि आपल्यावर अन्याय जरी केला तरी ते बाळच असतं संतांना हे जग बाळच असतं संतांना आई वडील संत ग्रंथ आणि भगवंत सोडता बाकी ती सगळी माणसं स्वार्थी आहेत या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करीत नाही माणसं पैशावर प्रेम करतात माणसावर प्रेम करतात माणसावर जर माणसं प्रेम करत असती तर अहिल्याबाईंच्या राज्यात वृद्धाश्रमाची निर्मिती झाली नसती आज तुम्ही अभ्यास करा ज्यांनी स्वतःचं रक्त केवळ पाणी आणि गरिबासाठी घालवलं त्याच्यात आपल्याकडे वृद्धाश्रम आहेत म्हणून त्या माता नाही आहेत राजमाता आहेत आणि नुसत्या राजमाता नाही पुण्य श्लोक राजमाता आहे 301 वर्षाचा इतिहास आहे पण ताजा आहे परत ध्यानात ठेवा अहिल्याबाई होळकरांची जयंती होते असं नाही आहे त्यांची जयंती होते तेवढंच चंद्रसूर्य आहे वाक्यदाना नीट आहे का हो त्या वृद्धाश्रम का तयार झाला त्याचं उत्तर आहे आईला भाकरी न घालणारी अवलादी पैदा झाल्या बापाला न सांभाळणारी माणसं पैदा झाली आणि तिथं धर्माला ग्लानी आली माणसं माणसावर प्रेम करत नाही आणि पैशाचं एक वैशिष्ट्य आहे तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही मूर्ख जरी असले तरी लोक तुम्हाला साहेब म्हणणार हा नियम आहे पैशा पुढे विद्वत्ता चालत नाही डोकं चालतंय का पहा तुम्ही तर आताच बदली झाले अजून सुरू व्हायचे ते तुमचं आताच मी दुपार भरमिष्ट झाले पैशा पुढं विद्वत्ता चालत नाही 3 वाक्य परत नीट आहे का सत्ता पैसा आणि गुंडशाही पुढं विद्वत्ता चालत नाही ज्याच्याकडे सत्ता आहे ज्याच्याकडे पैसा आहे आणि ज्याच्याकडे 10-5 गुंड सांभाळायची ताकद आहे तिथं ज्ञानेश्वरीन गाथा चालत नाही चालत फेल गेला तुमचा गाथा तिथं पण ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्या राजमाता ठरल्या हा इतिहास आहे अभ्यास करा जरा छत्रपतींच्या जीवनाचा अभ्यास करा बराच राजे छत्रपतींच्या जीवनात अपत्य सुख जास्त दिवस नाही मिळालं मला नाही मिळालं दोन्ही मुलं लवकर गेली राजारामाचं मृत्यूचं वय फक्त 25 वर्ष होतं 25व्या वर्षी राजारामाचा मृत्यू झाला तर महाराणी ताराराणींनी 26 वर्ष कारभार केला 26 वर्ष एका स्त्रीनं कारभार केला पण कारभार असा केला सैन्य कमी होतं आर्थिक बाजू कमी होती पण आपण म्हणतो ना कोथळा बाहेर काढला आणि दिल्लीचा तख्ता राखला त्यापेक्षाही भयानक
नुसत्या नावात ताकद होती. 26 वर्ष कारभार केल्यावर शत्रूचं वाक्य आहे, आपलं नाही आहे. शत्रूच्या सेनापतीचं वाक्य आहे, किती राण्या होतील पण महाराणी ताराराणी सारख्या होणार. हे आपलं नाव नाही. आपली लोक आपल्या आयुष्यात आपल्या माणसाला अजून चांगलं म्हणली नाही आणि म्हणणार नाही. तो आपला रक्ताचा गुण आहे. आपल्याला शेजारच्यानं गाडी घेतली तरी आपल्या मुलाची आग होती, तेव्हा आपण चांगलं म्हणायचं काय प्रश्न. पण त्या राजमाता ठरल्या. आणि अहिल्याबाई होळकरांचं जे जीवन आहे, राजमाता हा शब्द का लागला त्याचं उत्तर आहे, आयुष्य फक्त गरीब दीन दुबळ्या सुखांसाठी आहे. त्यांना स्वार्थ नव्हता. आता काही माणसं म्हणतात तो माणूस 10व्याला हजर असतो, मौतीला हजर असतो, म्हणजे तो समाजात काम करतो. चुकीचं आहे. त्याला ग्रामपंचायत लढवायची आहे. तो तसा मौतीला यायला यायला नाही. तो त्याच्या बापाच्या मौतीला नव्हता लांब जायला. नाही नाही, आता प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. तुमचं काय मत आहे? पण त्यावेळेस काहीच नाही आहे, पण जीवन सुखी केलं लोकांचं. आता जगातली सगळी माणसं स्वार्थी आहे. आता लोकांना काय घेईल? मी 2-4 वेळा तुमच्या मंडळाचं नाव घेणार का? जाताना 4-5 हजार वाढावा. आता कोण सांगणार? ह्या जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. स्वार्थी आहेत फक्त 4 जणच आहे जगात. नाही बस बरे. ह्या जगात पहिले 4 जण स्वार्थी आहेत. आई वडील निस्वार्थी आहेत. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवान. अवतार तुम्हारा तेरा आकार उतराया तेरा कधी ध्यानात ठेवायचं? त्यांनी अपेक्षा नाही केली मला डेअरीचा चेअरमन करा का सोसायटीत मला उभं करा. हो, माणसाला सोसायटी लढवायची असली तर दोघांनी धरून सही करायला न्यावं लागते. 3 अर्ज फाटले पण सही झाली नाही, तरी त्याची इच्छा पुरी झाली नाही. इथं आयुष्यामध्ये सत्ता नको आहे, मान नको आहे, फक्त समाजसेवा आहे. त्यांचं नाव अहिल्याबाई होळकर. हे ध्यानात ठेवा. आता सगळी लोक लबाड आहेत. आता ह्यातली निम्मी लोक फक्त मिली नाही म्हणून जिवंत आहे. मेली लोक त्याला काय काय. आता आपण येळकोट म्हणलो, सगळ्यांनी भंडारा लावला. अहिल्याबाई होळकरांना भंडारा प्रिय का होता? तो भंडारा कोणी हेच आपल्याला माहित नाही. आपला चाललाय खंडोबा. खंडोबा कोणतरी एवढं तरी कळत का तुम्हाला? खंडोबाचं नावच खंडोबा चुकीचं आहे. तुम्ही तब्येतरीत झाले. खंडोबाचं नाव खंडोबा नाही आहे, चुकीचं नाव आहे ते. खंडोबाचं खरं नाव आहे खडगधारी आणि दुसरं नाव आहे म्हाळसापती. खंडोबा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. नाही, खंडोबाची पहिली बायको नेवाशीची आहे. ती मग शेटवाण्याची मुलगी आहे. तुम्ही काय तपास चाललं येळकोट जय मा. खंडोबाची पहिली जी बायको आहे ती म्हाळसा नेवाशीची आहे. ती तिंबा शेटवाण्याची मुलगी आहे. आणि ती कशी मिळाली खंडोबाला ते ऐका. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथन, वासुकीची रवी केली आणि सापाने मंथन करायचं ठरलं. तर विषाच्या बाजूनं राक्षस होते आणि शेपटीच्या बाजूनं साधू संत होते. पहिलं विष बाहेर पडलं, ते शंकराने घेतलं, त्याचं नाव निळकंठ झालं. आणि मग राक्षसांना अमृत मिळू नये म्हणून मोहिनी तयार झाली. आणि मोहिनीच्या मागणं भगवान शंकर लागले आणि भगवान शंकराने मोहिनीचा हात धरला. त्यावेळेस मोहिनीनं भगवान शंकराला सांगितलं, या अवतारात जमणार नाही, पुढच्या अवतारात तुम्ही खंडोबा व्हा, मी म्हाळसा होईल. खंडोबाची दुसरी बायको ही इंद्राची मुलगी आहे. इंद्राची मुलगी आहे. इंद्राला 7 पोरी आहेत. 7 पोरींमधल्या 6 पोरी बापाचं ऐकत होत्या. ही पोरगी ऐकत नव्हती म्हणून मालेगाव जवळच्या चंदनपुरीच्या घाटात ती पिटीत ती नेऊन टाकली. ती धनगराने सांभाळली. शंकर प्रसन्न झाले आणि तिचं लग्न झालं. बाणूचं झालं. खंडोबाची 2 लग्न झालीत. एक लग्न पालीला झालं, एक लग्न नळदुर्गाला झालं, एक लग्न श्रावणी पौर्णिमेला झालं, एक लग्न माघ पौर्णिमेला झालं.
काय नाही काय झालं. आणि जेजुरीला गेलेले कोण कोण आहे बसलेले पैकी? सगळेच गेले ना. खंडोबाची मंदिर किती आहे जेजुरीत? एक. उद्या सकाळी जाऊन या. 2 मंदिर आहेत खंडोबाची. ती 2 का? त्या तू ए बऱ्या खाली बस, खाली बस. 2 मंदिर आहेत जेजुरीत. 2 मंदिरं कशी ऐका. जेजुरी जवळ सुपा नावाचं गाव आहे. सुपे नावाच्या गावात तुपे नावाचा पाटील राहत होता आणि तो दर रविवारी खंडोबाचा कट्टर भक्त होता. तो कडेबटरच्या खंडोबाला पाया पडायला जायचा. शरीर थकलं, त्याचा तोल गेला, तो खाली पडला. त्याने खंडोबाला सांगितलं माझ्याकडून वारी होणार नाही, म्हणून खंडोबा वरून खाली आले. म्हणून जेजुरीत 2 मंदिर आहेत. मग ती बाणाईचं लग्न झालं. मेंढ्या धुतले ते पाठ आहे तुमच्या. ते काय तुम्हाला सांगण्याचं मजा नाही. तेवढं पाठच राहते कोणत्या. मेंढ्या वळल्या मेंढ्या धुतल्या नाही. मग बाणाई जेव्हा घेऊन आले खंडोबा, तेव्हा या बाईला जरा झटका आला. सवत आणली, जरा हातपाय आपटली तिनं. मग खंडोबाने तिला जाऊन सांगितलं का ही तुझी दाशी आहे. ही मागच्या जन्म. तो शब्द मुरळी नाही आहे, तो शब्द मुरली आहे. मुरळी शब्द नाही तो. मुळात जेजुरीचं नाव जेजुरीच नाही आहे. तुमचं डोकंच बंद झालं. जेजुरीचं खरं नाव आहे प्रेमपुरी. आणि मल्हारी मार्तंडाने मारला म्हणून जय झाला, म्हणून त्याचं नाव झालं जयाद्री. आणि जयाद्रीचं नाव केलंय जेजुरी. तुम्ही करीत काय होते इतके दिवस? आणि बाणाई खाली ठेवली, खंडोबावरती गेले, परत खाली आले. मग बाणाईला बाळसानं वळलं. म्हणून ज्यांचं नवीन लग्न झालं जेजुरीला, त्यांनी जेजुरीला जाताना बाणाई जिथं ठेवली होती तिथं बायको ठेवायची असते आपली. आणि मग उचलून वर न्यायची असते. 9 लाख पायऱ्या. आणि बायको डायरेक्ट उचलायची नाही. घरी 5-6 दिवस प्रॅक्टिस करायची. कांद्याच्या वावरात, गिन्नीच्या वावरात घेऊन हिंडायची. जर बरगाड्या राहिल्या, काय अनुभव जाऊन आले पण नाही जाऊन या, पण ते प्रॅक्टिस करून जा. नाही. आणि त्याचा असं नेहमी लोकांनी पलटी खाली त्याला. लोकांनी आता उलट केलं. खंडोबाच्या वर चढ लोक. खंडोबाने लोकांनी 5 पायऱ्याचा नियम केला. आता लोक बायको किती उचलत आहे? 5 पायऱ्या. आता 5ही बंद झाल्यात. वर उचलायची, खाली ठेवायची, 3 बाटल्या पाणी प्यायचं बस. आणि मग तो जो भंडारा तुम्ही जो लावला सगळ्यांनी, मी लावला, तुम्ही लावला. तुम्ही तर फक्त लावला, मी तोंडात टाकला. तो भंडारा नाही येतो. तुमच्यातले एका नाही खालो नसेल, मी खाला. बऱ्या मोबाईल बंद कर. भारी वस्तू माणसात काढायचं नाही. मोबाईल वापरणारे कधी धनाटायचा, माणसात कधीच मोबाईल काढायचा नाही. मोबाईल ही एकांतवासात ब्रह्मानंद देणारी वस्तू आहे. एकटं बसायचं काय आनंद लुटायचा. आता हे सगळे त्याच आनंदावरचे. म्हणजे बायका नाही ते काय करतात. चला गेलं बॉम्बाला. तो भंडारा नाही आहे, ती योग माया आहे. आणि सदैव साधू संत तपश्चर्याला बसल्यावर ते खाली पिवळे कोंब आले. त्या पिवळ्या कोंबाचं चूर्ण झालं आणि ते चूर्ण खंडोबाचा भंडारा म्हणून वापरलं. आयुर्वेद शास्त्रामध्ये भंडाऱ्याला नंबर 1ची किंमत आहे. त्याला वरदान आहे. कोणतीही जखम भरून निघली तर ती त्याने भरून निघते. आजही कुत्र्याला जखम झाली तर माणसं म्हणतात भंडारा टाका. का टाका? त्याने नैवेद्य चोरला होता, तो कृष्ण होता. तो खंडोबाने त्याचं काम केलं म्हणून तो तिथे आहे. ती हळद आहे. या गोष्टी आपण पाहती नाही महाराज, आपण पाहती नाही. ती योग माया आहे, ती निद्रा आहे. तो खंडोबा आहे. खंडोबाच्या देवळात भुंगा आहे. जेजुरीला गेले ते कधी पहा. भुंगा आहे तिथं. आणि ते बेदरच्या भाष्याने खंडोबावर अतिक्रमण केलं तेव्हा भुंग्याच्या रूपाने सैन्य सगळं पळून गेलं. तेव्हा त्याने 1.25 लाख मनाचा त्या काळात खंडोबाला
हे वाहिलं होतं मुंगा. हे आपण काला तपास करतोय मला. चंपाषष्ठी 6 दिवस करायची असते. खंडोबा आपलं काय नाही, फक्त भरीत खायचं. चंपाषष्ठी तुमचा तर विषयच नाही. नाही असं नाही. तो जो भांडारा आहे तो योगमाया आहे. म्हणून अहिल्याबाई होळकरांना ते वरदान आहे. असं नाही ते. आता देवाधिकाच्या भक्त्या केल्याशिवाय ही मोठी माणसं होऊ शकत नाही. असं कोणी काही बरळेल त्याला काय किंमत. अनंत अवतार घेची भक्त कारणे. गणवाळू कृपाळू दिने लागे बुजरणे. गणवाळू कृपाळू दिने लागे बुजरणे. गणवाळू कृपाळू माणसाचा डायरेक्ट मोठा होत नाही. कोणी उठायचं नाही. बापट पेंड आता हा पोरगा वाजवतोय, हा पोरगा वाजवतो. फुकट नाही. याला 4 कारण आहेत. यांचं प्रारब्ध उत्तम आहे, यांचे प्रयत्न चांगले आहेत, यांच्यावर आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि संतांची कृपा आहे. असं चालतं का बोगस होत आहे. हा पोरगा वाजवतो, फुकट नाही वाजवीत. एक तर याचा आज वडील वारकरी असले पाहिजे, आजा वारकरी असला पाहिजे, मामा तरी वारकरी असला पाहिजे, नाहीतरी प्रियशी तरी माळकरी असली पाहिजे. माझ्या वडिलांची विनंती देवा. वडिलांची विनंती देवा. तुझी चरण सेवा. तुझी चरण ते वरदान आहे. हा कपाळाला आपल्या सगळ्यांचा जो भंडारा आहे हा आयुर्वेदिक नंबर 1 आहे. आपल्याला त्याचं सहसा महत्त्व कळत नाही. आयुर्वेद शास्त्रामध्ये सगळ्यात मोठी किंमत आहे त्याला वरदान आहे. हां, आणि मग आपण सहज म्हणतो की नाही अहिल्याबाई जयंतीला येळकोट तो भंडारा उधळला जातो. असं नाही. ही माणसं मोठी होत नाही महाराज. असं बोगस कुणी उठणं नाही. बापट पेंड किती माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे तुझी? तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही कीर्तनकार व्हावा? इथं आमचीच भांडी पडली, तुम्ही घालते. असं नाही चालत. ते कोणी उठायचं नाही चालतं का? ते काही माणसं मेले तरी हातपाटपाट झाला नाही. काही मरतील उद्या परवा. ही गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची ती का? अख्ख्या पिंपळसमध्ये तू एकटाच न रे का? बाकीचं गाव वांजूट आहे का अख्खं? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून. ही गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? काही कौतुकाची गोष्ट आहे का? काय त्यात विशेष आहे? माणसामध्ये जग सुधारलं. काय सुधारलंय? किती सुधारा, अजून तोंडानं जेवतात. मग तुलाही पैसेवाला जागा बदलो, हे बंद कर, इकडे सुरू कर, पैसे कर. काय माणसं म्हणते जग बदललं. बदलू तर रे, अजून डोळे झाकूनच झोपत आहेत. मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपत आहेत? हो, गरीब कोण आहे? गरीब कीर्तनात बसलेलं मला सांगा बरं, कोण गरीब आहे? लोक म्हणतात गरीब लोक आहेत. कोण गरीब आहे? कुणी असलं तर वाटवर कर, तुला 10 मिनिटात श्रीमंत करतो इथे मी. कोण गरीब आहे? गरीब आहेत की दारू कोणीच पित नाही. गरीब आहेत की कचेरीत गर्दी कोणचीच नाही. आणि गरीब आहेत की भारी मोबाईल कोणालाच नाही. हे जे गरीब आणि फिरी पाहिलं आपण म्हणतो गरीब आहे. काय गरीब आहे? गरीब काय नाही. ऊत आलाय पैशाला. कोट्याधीश लोक आहेत. इतकी इस्टेट आहे काही लोकांना, जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोर निघाल. एवढी इस्टेट आहे, पण त्यांना पोरं नाहीत. हा एक ते अडपटायचे.
इथं नदीच्या कडेला झोपडी आहे, 16 पोर आहे, 6 मोकळे 3 उघडेचे. त्यांनाही कळलं तिसरी लखनते चौथी लखनते. नाही चालत तुम्हाला, माना नाही तर नका मानू. अहिल्याबाई होळकरांसारखी समाजसेवा करायला अनंत जन्मीचं पुण्यच पाहिजे. नाही ते असं गप्पा मारून चालत जाते का? हे काय तुम्ही हा प्रयत्न करायचा नाही कधी. तुमचं हे चाललंय ना तेच चांगलं आहे. घर एकत्र ठेवायचं नाही, भावात भाऊराव द्यायचं नाही, नांदाला कधी येऊन द्यायचं नाही. हे चाललंय ना हेच चांगलं आहे. तुम्ही जर काही पराक्रम केला तर वर फटावे काही नाही. लोक फक्त सुधारले तर लोक बरेच म्हणतात का जग पुढे गेलंय. माझं म्हणणं आहे लोक 50% मागं आलेत. मला काय मत आहे तुमचं? खरं अजून कीर्तनाला सुरुवात नाही झाली आणि त्यासाठी कीर्तनाला घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. तुमची माझी बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल, पण कीर्तनाला 3 सूचना आहे. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून बिडून द्यायचं, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, म्या जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय नाही. आणि कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर अभंगात असली, ए बरे ए बस खाली, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कोणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. पण मी गेल्यावर बॉम्बलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, मला काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोणी सांगितलं? आम्ही काय कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहेत. आम्ही काय कीर्तनकार आहे का? आम्ही फक्त फेटा बांधणार, कमान बांधणार. आमचा बाप पांडुरंग आहे, लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपण कोण आहे? कीर्तनाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल, बोललं तर कळेल. आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे. 1 मिनिटामध्ये नामदेव महाराजांचं चरित्र पटकन सांगतो, टाळकरी बिळकरी. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, देव कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, कीर्तनात नाचताना देवाचा पितांबर गळा नामदेव महाराज, मंदिरात फिरलं नामदेव महाराज, आणि दगडाला हात लावला तर परीच झाला नामदेव महाराज. आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. अख्खं चरित्र नामदेव महाराजांचं. पटकन देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज, देव दूध प्याला नामदेव महाराज, कीर्तनात नाचला नामदेव महाराज, मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराज, मंदिर फिरलं नामदेव महाराज, आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे, पण काकड्याच्या मालिकेतला 3ऱ्या मालिकेतला 5व्या नंबरचा आहे. आता काकडा काय म्हणणे का मिनिटात, एका मिनिटात. काकडं एकूण 9 मालिका आहेत. भजने बिजने नीट आहे का? चोपदारी तुम्ही करीत नाही तो भाग्यवान आहे. काकड्या करणारे नीट आहे का? काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. 9 मालिका नीट आहे का? कोणत्या आहे? रूप पाहता लोचने गाई ठेवाई 1, उचनीच काही पुण्यवंत व्हावे 2, सुंदर ते ध्यान नको प्रमध्यान 3, उठा उठा प्रभा झाली तुझी ने 4, ज्ञानियांचा राजा 5, योगिया दुर्लभ 6, चित्ती तुझे पाय 7, 1 मुका 1 बैरा 1 जोगी 1 आंधळा 1 पांगळा 1 गवळण मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. त्यात काकड्यातल्या पहिल्या मालिकेत 12 अभंग आहे. मोजा पटकन 12 अभंग आहे. रूप पाहता लोचने राहावा नाही ते वय आहे का? रूप पाहता लोचने राहो वचन आहे का? राहो आता ह्याचे त्यांना वचन आहे का? गणापती तुझं पाहता समोरी आता तुम्ही कृपावंत, तुम्ही सनकाधिक संत लेकुराचे इथं गरुडाचे पायी एक विठ्ठाबाई विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ आहे. ही पहिली मालिका आहे. 2री मालिका उचनीची काही बहु श्रवणे कीर्तने बहुता वेळ पुण्यवंत व्हावे पवित्र ते कोणी, ही 2री मालिका आहे. आणि 3री मालिका सुंदर ते ध्यान सदा माझे डोळे आवडे हे रूप पाहता श्रीमुख, जणी दृष्टी लागो तुझ्या संगणपणा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती, आणि नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, ही 3री मालिका आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या 3ऱ्या मालिकेतला 5व्या नंबरचा आहे. कीर्तनाला सुरुवात आता फक्त फटाफटा बोलावला आहे. शाळेत बोला बडे सावधान. हे सावधान आहे का? ते CBSEला जाऊन CBSEला जाऊन हे सावधान आहे का? मी सावधान म्हणतो, तू पायवर करतोय. रिलॅक्स.
रिलॅक्स. साऊथ. रिलॅक्स. त्या पण ते रिलॅक्स पा कसे साऊथ. हा आणि आता फटाफट ते बोलायचं. गायकवाद गुणजन मंडपाली पखवादे विखवादे सगळ्यांनी फटाफटा बोलायचं. माझा पहिला प्रश्न आता सुरुवात झाली अभंगाला. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. तुम्ही आजारी आहे का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आहे सावध राहा बरं का. आता सुरुवात झाली अभंगाला. आता वळवळ नाही करायची. माझा प्रश्न ते लहान आले पोरं खाली बसून घ्या रे तुम्ही. हे 2-4 जण बसा खाली. हे त्या बाजू ते सोबदार ते बस खाली बसून दे 4 जण. तिथून पुढची ह्या इकडे पुढे या. इकडे 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 पुढे या. अरे इकडे या ना. अरे इकडे या. हे काही इंग्लिश मिडियमला काय इथं इकडे बोलो. हां बसा खाली. खाली बस. ते उभे आणि डुकले घेते म्हणजे एवढं अवदळ आमच्या. टाळ काढून ठोगायलातून उपारनं काढून ठेवा. फाशी बसलं डुकली बसल्या. त्या पत्यानं आवडलं का नाही मोठं त्या तू उभारणं काढ बाहेर. उभारणं हां असा मोकळा बस खनमनीत आला. अजून कोणाला बसायचं रे? पहा बरं का परत वळवळ केलं. जगात देव आहे का? आहे. माझा प्रश्न आहे. तुमचं उत्तर आहे. माझा प्रश्न आहे तुम्ही पाहिलाय का? तुमचं उत्तर आहे नाही. नाही. मग मी तुम्हाला 4 प्रश्न विचारतो पटकन. फुलात सुगंध आहे का? फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात दागणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. जगात देव आहे का? आहे. पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. देव आहे देव आहे देवांतरी शोधोनी पाय हृदयावरती शोधोनी पाय मंदिर शोधोनी जगात देव जगात देव. अजून 50,000 घेतले मला परत असं करू नका. मी एक कानफाटीत केवढं बसली. ज्ञानच नाही ना. ज्या उत्तर तुम्ही बसलेली सगळी माणसं आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमवली बसलेली माणसं कशी कमवा? लबाड्या करून कमवा, टक्क्यानं कमवा, कशातही कमवा, दलाल्या कमवून करा, गुंड पाळून कमवा, खंडणी करून कमवा. तुम्ही इस्टेट कमवली कोणासाठी? 10 मिनिटं घ्या पोरांसाठी. तुम्ही मेल्यावर पोरं इस्टेट सांभाळू शकता त्याची तुम्हाला गॅरंटी आहे का? मग तुम्हाला सांगितली कोणी होती? चला पुढचा प्रश्न. तुम्ही बदलच व्हाल. पुढचा प्रश्न. आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? बोला पटकन. महिला मंडळ पटकन. तुम्ही कपाटातल्या सगळ्या साड्या नेसणार कधी? तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे. आणि साड्या तर इतके तू जर पावसाळ्यात गेली आणि सरपंच जर ओलं असलं तर साड्यांमध्येच तुझा काम होईल. तुम्ही कमवलं कुठं? बोला पटकन. बसलेली माणसं सगळ्यांनी आता एवढे 5 कोटीचे बंगला बांधलाय. त्याला झोपाळा केलाय. त्याच्यात झोपणार कधी? झोपाळ्यात. बाथरूम बांधलेत घरात आंघोळीला, स्विमिंग टँक, त्याच्यात पोहणार कधी? बोला ना. बोला पटकन. बोला. 50चे झालेत नाही? बोला पटकन. 50चे 50चे झालेत. बोला पटकन. 50चे झालेत. शुगर नाही आहे? शुगर आहे, BP आहे, एक झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालेल आहे, मूळव्याधाचा ठणका, एवढा जबरदस्त ठणका आहे मागून फॅन लावायची वेळ आली. इतका जबर. चला हा मुतखडा वळवळ. बोला बोला. करतो ते. झोपताना गोळ्यांचा डबाचे, पालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी, तोंड मीठ व्हायची गोळी. काहीला जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1 पुन्हा उभं राहतं नाही. काहीला बाथरूमला जाताना गोळी इकडे खाल्लं तर तिकडे होतं नाही तर होतात. मग इंदुरीकरचं वाक्य ऐकायचं का? जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे.
हे सांभाळा, हे मरू द्या. पैसा आपण कमवतोय, पैसा आपल्याला कमीत नाही, मग मरतो पैशासाठी. हे सांभाळा. आणि इंदुरीकडचं वाक्य परत ऐका, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या, चूक आहे हे सगळं. काही लोक म्हणतात गावाचा माझ्यावर प्रेम असल्यामुळं मला गावाने 5 वेळा सरपंच करून दिलं. चुकीचं आहे ते. तो जर 5 वेळा गेलेल्या पैशाची टॅली काढली तर तुला 22,000 रुपये फुली पडली 25 वर्षात. लोक प्रेम बिम नाही करीत काय नाही. हा पोरगा वाजवतोय म्हणून याला किंमत आहे, याच्या हातपाय थकले, संपला विषय. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीखीत आहे. उद्या 2-4 जात पडल्यावर लोक काल तारीखीत. लोक हवा जायला लागली, उरफट बोलायला लागले. लोकांना काय घेणं. आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला, काय उभं गेलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. खरं आहे का खोटं आहे बोला. तुम्ही सत्तेवर आहात, 500 पोलीस तुमच्या मागे हिंडतील, 1000 कार्यकर्ते बिन भाकरीचे हिंडतील. तुम्ही माझी व्हा, संपला विषय. एकट्याला हिंडावं लागेल. लोकांना काहीच घेणार नाही. जन हे सुखाचे दिलागे तजाते अंतई करीते अंतई करीते नाही आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस तर का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरा गुण आहे, मी बोललो ते नेमकं काढातं आणि माझ्या बोकांडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही. आणि मा गेम झाल्याशिवाय लोकांना काही घेणार नाही. तुमचं शरीर सांभाळा. खरं आहे का खोटं आहे बोला. शरीर सांभाळ. एक कोण प्रियशील. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझे मेंदूत पाणी झालं. ती फक्त ते ATM मोकळं करते. प्रेम करायला तिला काय झालं. कोणाला वेळ आहे, कोणत्या पोरीला प्रेम करायला वेळ आहे. आणि तिला काय तकलीफ आहे तुझ्यावर प्रेम करायला. गाडी तुझी आहे, पेट्रोल तुझं आहे, मोबाईल तुझा आहे, हँडशीट तुझं आहे, सिम तुझं आहे, वॉटरिंगचा खर्च तुझा आहे, 12 गलास 12 आईस्क्रीमच्या कांड्या खाती, 9 गलास होसाचा रस पिती. तुला काय तकलीफ. तू म्हणला लग्न करतं, ती म्हणली मी एंगेज आहे. आणि एंगेज म्हणल्यामुळे तुझ्या हृदयाला जखम झाली, तुटलं तुझं हृदय. तू लगेच म्हणलं जिंदगी बरबाद आहे, जिच्यासाठी आयुष्य घातलं त्या जगण्याला काय मजा आहे. इश्क ही मेरी जिंदगी आहे, फुल आहे गुलाब का. आणि ते प्रेम करणारी पोरं ध्यानात ठेवा. ते गुलाबाचं फुलं वापरीत नका जाऊ, तिले बारीक फुलं आहे. सूर्य फुलं वापरा. काय कोण प्रेम करते कोणाला. आता या पोराला मागच्या महिन्यात पोरीने धोका दिलाय. काय तू काय गो खरंय खोटं नाही. इथं 2 जण आहे बा, एक आहे. मी नजरेनं माणूस सांगत असतो. मला नजर जरी टाकली मी लगेच सांगणार हिची क्वालिटी काय आहे. पण ते आता कोणचं काही सांगू नाही. शरीर सांभाळा. आणि ज्यांनी सांभाळलं त्यांना राजमाता मान. हे शिका, हे सांभाळा ना, हे सांभाळा. हे गेलो लोकांना आणि पडले आयुष्यभर. कधी माळ घालायची नाही, गण लावायचं नाही, माझाटल्यावानी वागायचं. कधी सोमवार नाही, कधी गुरुवार नाही, कवाय पहाट डोळे लाल. एवढी 90 हाणत्यात. एवढी अशी एवढीची खबरी भांडी. मिसरूड नाही, फिसरूड नाही, खस 90 हाणत्यात. खसाखस एवढीची आहेत खबरी भांडी. फुल पेले 4 जण मोटरसायकल बसले. 4थं कुठं बसला असेल कॅरेजवर. तंगड्या फाकेल. धडाकलं, 2 बॉल सटाकले न्यानं. आणि त्याच्या डाव्याला इंदुरीकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी. डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का. मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही. काय माहिती एवढीची खबरी भांडी. मिसरूड नाही, फिसरूड नाही. मोटरसायकलला चाललं तर कुत्र्याला चालतंय. काय उभे गेलं, काय उभे गेलं काय. मग पडले म्हातारपणी अंगणात. उताने धोतारणे असता येईना लंगोटी.
2 वेळा कुत्र पायावर करून गेलं काय जवळ सकळ सिद्ध जागी वारी स्मरण करा पंढरीनाथा भावे शरणी ठेवा माथा सुखी व्यथा जन्माचा जागे वारे आता सावध व्हा. आणि हे राजमाता अहिल्याबाईंनी काम केलं म्हणून त्यांचं नाव राजमाता. 301 वर्षामध्ये माणसं विसरले नाहीत. इथे गेल्या वर्षी म्हातारा मिळाला तर लोक आम्हाला विचारत माझ्या बापाचं श्राद्ध केव्हा येईल. आमच्याकडे येतं तेव्हा आपल्याला श्राद्ध घ्यायचे म्हणलं तुमचे वडील कधी गेले. मी पेलो होतो बाबतीत. मग आम्ही म्हणायचं आमची रिकामी त्याच दिवशी. हा मग त्याच दिवशी काय नाही. इथे 301 वर्षात जशीच्या तशी आठवण आहे. कारण त्यांनी कामही तसंच केलंय. वाहे मा नीची
सीता लिसी सीता वाये माऊली सीता आणि राजमाताबद्दल एकच शब्द सांगेल, पुन्हा ऐसे होणे नाही. ज्ञान नाही म्हणून देव नाही. इथं आपण 14 मिनिटापूर्वी होतो. ती नाही काय काळजी करायची, तुम्ही कुठे जाऊ द्या, तुम्ही ती काय काळजी नाही करायची. आता फार आयुष्य गेलं मला, 32 वर्ष लागले डांबरी हो. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिली बा. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात एका जन्मात. कोणाला 10 जन्मात. मी 80-82च्या खाली महिना काढीत नाही नाही. आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असलं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तो पोट इतकं मोठं आहे का? तसं नाही आहे. शरीर सुंदर आहे तवरच जग सुंदर आहे. हे थकल्यावर काय करायचं? हे सुंदर आहे ना, वापरून घ्या. पुन्हा न मिळणारी गोष्ट आहे. हे गेल्यावर काय करायचं? हे गेल्यावर पळणारच नाही ना परत. मग मिळणार नाही, मिळालं मग असंच घालवायचं का? पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी पडली, मग व्यायाम करायला रोग झाला का? त्यानं 90 सुरू केली, 9 इंच आत गेली. मग नोकरी कुठं लागली? मंगल कार्यालयात गेटवर गाड्या सोडायला. काय करायचं? काय उपयोग आहे का त्याचा? मला नाही. शरीर ज्याला सांभाळता आलं नाही, ज्याला काहीच सांभाळता आलं नाही, कधी नाही. ज्ञान नाही. आता उत्तर आलंय, ज्ञान का नाही? इथं आलतो आपण. तुम्ही काय काळजी करायची ना? आता लागलाय कारण तुम्हाला. ज्ञान का नाही त्याचं उत्तर आहे, हे शरीर आहे, याचा पाटील मन आहे. मन हे मनाच्या ताब्यात आहे. मन ह्या गावचा पोलीस पाटील आहे. मन ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे. मन ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच आहे. आणि अख्खा कारभार कोणाच्या ताब्यात आहे? बोला बोला. मनाशा. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रियशी आहे. कोणाला? बॉम्बाल मनाला. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. आहे तुला गर्लफ्रेंड? प्रयत्न चालू आहे. बरं, त्याला प्रियशी आहे. कोणाला? मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवलं तरच कीर्तन कळतं. प्रियकर कोण आहे? मन. त्याची प्रियशी इच्छा आहे. आणि दोघं याच्यातच राहतात. एकाच गावी, गल्लीतल्या गल्लीत आहे, एकाच गल्लीत लफडं आहे. आता ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडला हिच्या प्रेमात. घोटाळा असा झालाय, त्या दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती जत्रा होते. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणते त्या शाळा सुरू होते. आणि दोघांनी आपला केला तमाशा. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? तुम्ही आजारी आहे का? कोण? मन. आता मन नपुसक असल्यामुळं मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तिला बाळ होईल का?
नाही. आता पुढचं विचारतो, तिला बाळ नीट बस, तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही? तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. म्हणून 7व्या अध्यायामध्ये ओवी इच्छा ही कुमारी झाली, कामाते तारुण्य आली. तरुण आहे, तिला बसला धोका प्रियका राखून. आता सगळ्या मुली उत्तर द्या कीर्तनातल्या पोरीनो. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. त्यांच्या बाजून मी आहे, पोरं धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही ते देतील कोण? मिळाली तर धोका देते, नाही तर रेंज गेली काहींची, रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. मग आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरं धोका, पण दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागू देत नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, आणि तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. लई डोकं खाजू आता. प्रियकर मन, प्रियशी इच्छा, तिची मैत्रीण बोला माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. तुमच्या पाया पडतो कोण कुणाचा बाप नाही आणि कोण कुणाचा भाऊ नाही. माया विघ्ने भ्रमला करे, म्हणत मी माझे खरे. माया विघ्ने भ्रमला करे, म्हणत मी माझे खरे. तिथं संपत्तीची वारी, नाथकारी दागिना. तिथं संपत्तीची वारी, नाथकारी दागिना. मुलगा मला मुलगा मला आहे. माझ्या पोराचा माझा काही संबंध नाही. काय संबंध आहे मला? मी फक्त त्याचा बाप आहे. त्याचं नशीब वेगळं आहे, संचित वेगळं आहे, प्रारब्ध वेगळं आहे, क्रियामान वेगळं आहे, खाणं वेगळं आहे, आवड वेगळे, राहणं वेगळं आहे, भांगाची स्टाईल वेगळी आहे, अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्यात माझं काहीच सारखं नाही. उद्या तो मी कमावलेली इस्टेट टिकवू शकतो, किंवा सासरवाडीला जाऊ शकतो, किंवा लाईट बंद करून माझा गेम करू शकतो, तो काही करू शकतो. परत ऐका नीट, माझं एकच काम आहे, तो बर्बाद होऊ नये म्हणून त्याला चांगलं शिकवणं, एवढंच माझं काम. बस माझं एवढंच काम. मी जर त्याला चांगलं शिकवलं तर तो बर्बादच होणार नाही, याची मला गॅरंटी. आणि आज कीर्तनात बसलेले 99% लोक संसारात नापास आहेत. फक्त गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकवल्यात, डॅम्पर घेतलेत, JCB घेतलेत, फोकलंड घेतलेत, आणि नालायक पोरांची बाप झालीत. माणसं फेल गेले. खरे का खोटे बोला? तुम्ही तर काहीच बोला. आणि प्रत्येक बापानं पोरगा फक्त पैसे कमावला शिकवलाय, चांगलं जगायला शिकवला नाही. फक्त कमाव कमाव. कोणता कीर्तनात बसलेला बाप आहे नोकरी लागलेल्या पोराला म्हटलाय का तुला 90,000 पगार आहे, तुला 2 गुजीरवाणी मुलं आहेत, गुरी गुमटी बायको आहे तुझी, फक्त तुम्ही सुखानं खा, पगाराची वर कमाई करू नको, असा सांगणारा बाप कोण आहे? अरे तुझ्या फीसाठी मी गळ्यातले दागिने मोडलेत बायकोच्या रे. पाण्याची बाटली विकत न घेणारा बाप आहे मी. मला एकच पाहिजे होतं, तुझी गुजीरवाणी मुलं माझ्या मांडीवर आणि अंगा खांद्यावर खेळली ना, मी सगळं कमवलं. तुझ्या बायकोच्या गालावर जर हसू असलं मला, आणि नातवांच्या चेहऱ्यावर जर समाधान असलं, तर हीच माझी संपत्ती आहे. बापाचा पैसा घरात आणून घर बरबाद करू नको, असा सांगणारा बाप कोण आहे? कमाव. मोठ्याची पोरगी बायको कर, तिला भाऊ नसला पाहिजे, दोन्ही बाजूचं बुडी तू ह्याच बोकांडी बसलं पाहिजे. कमाव.
हान मला लाईट बंद करून, पण तू कमाव. त्याच्यामुळं 90% बाप कीर्तनात बसलेले नापास आहेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोला नाही. नापास. फक्त गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे, पांढरी केस काळी करायची, मिशे बिशे काढायच्या, मारीतला ब्रँड प्यायचा, पैसे कमी पडले का बापाची इकायची. टाईट आयुष्य संपवलंय तुम्ही. खरंय का खोटं आहे? बोला. एक वाक्य सांग का? आपल्या बापात आणि आपल्यात एवढाच फरक आहे. आपल्या बापानं गरिबी काढली पण आपल्याला बर्बाद होऊ दिलं. आपण काय कमवलंय? एवढी शिंगरदार रुपये काय कमवलं बापान? काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? अय काय कमवलं तू? इंद्रिकर बोलला का त्याची क्लिप करायची, इंद्रिकर बोलला का त्याची बातमी करायची, त्याचा खोटं उपटायचा. या जगात ज्याला लवकर मारायचंय त्यानंच खरं बोलायचं. मी 1000-1500 शिव्या खाणारा माणूस आहे दिवसभर, हलक्या हाती. खसा खस मला लोक दारुडे तर लय शिव्या देत्या. दारुडे म्हणते आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या काय बापात जातं. पूरी तर लय शिव्या देत्या. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. वस्तुस्थिती खरी का खोटीचा? नापास झालेली माणसं. आपण काय कमवलं व्हायला म्हटलं तुम्ही? ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला तुम्ही कधी नवट पाहिलं नाही, कधी सासूची तुम्ही कधी सेवा केली नाही. अरे नका करू. स्वतःची मुलगी तुम्हाला चांगली बनवता आली. आज 17 वर्षाची मुलगी पळून जाते. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? आणि पळून जाणारी एकही पोरगी कधी हुशार पोराबरोबर गेली नाही. एकदम भंगरी पोरगा सापडवला. फक्त त्याच्या का मोबाईल आणि कपडे, बाकी काहीच नाही. खरं आहे का खोटं आहे? आणि ती पोरगी जेव्हा पोलीस स्टेशनला येते, महाराज कधीच रडला नाही तो बाप. आयुष्यात मुलगी पळून गेल्यावर रडला. गरिबी काढली, रडला नाही. उपाशी राहिला पण रडला नाही. पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणारा बाप जेव्हा पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसासमोर जेव्हा मुलगी उभी केली जाते, तो बाप मुलीच्या पायावर नाक घासतोय. नाक बाप आहे तो. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारा बाप आहे. रात्रीची भाजी सकाळी करून खाणारा बाप आहे. पण तो बाप त्या मुलीच्या पायावर नाक घासतोय. आणि तो बाप पोलिसाला त्या पोरीला सांगतोय, इज्जत राख मागे, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे. अरे वाकलेला बाप उभा करण्यासाठी सुद्धा पोरगी खाली वाकत नाही. उगाच शिमडी काय लय अक्कल येते. अक्कल तर नाहीच. अक्कल असती तर तिनं हातामाशा केलाच नसता. एकदम मूर्ख पोरगी आहे. तिला अकलीचा पत्ता नाही. 17 वर्षाची शिमडीचे. बरं काय दिखणी बिखणी असंही काही नाही. पण ती पोरगी अंगठावर करते. अंगठा. तुम्ही अभ्यास करा. पायाचा अंगठावर करते. पायावर नाक कोणाचं आहे? बापाचं आहे. ती बापाला वर उठवायला वाकत नाही. अंगठा खालून वर करते. अंगठा बापाला. पाय मागं ओढते. पाया पडते. पाय काढून घेते आणि अंगठ्यावर करून ती बाप पोलिसाला सांगते, याचा माझा काही संबंध नाही. माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून धोका आहे. संपले तुम्ही आयुष्यात. काय स्वप्न रंगवली होती त्याला. अरे काय स्वप्न होती बापाची. तुम्ही विचार करा. स्वप्न काय होतं माहिती आहे पोरीनो? तुमच्या बापाचं स्वप्न होतं तुमचं लग्न चांगलं करावं, चांगल्या घरात तुम्हाला द्यावं. आणि पोरीनो तुमच्या बापाचं स्वप्न काय होतं माहिती आहे तुम्हाला? माझी मुलगी जर एखाद्या घरात खाऊन पिऊन सुखी राहिली ना तर मला आनंद वाटेल. पण उद्या जर माझं शरीर थकलं आणि मी जर मुलाच्या सुनेच्या ताब्यात गेलो ना तर माझ्या गोजीरवाल्या लेकराला माझ्या घरात पाणी मिळणार नाही. तिला तिच्या भावापुढं हात पसरायची वेळ येऊ नये. हेच बापाचं स्वप्न. काय स्वप्न आहे बापाचं. मला कामाला गेली ना चालेल, उपाशी मजुरीला गेली तरी चालेल, पण माझी मुलगी आहे ना अशी कधी पिशवी घेऊन भावाच्या दारात नाही आली पाहिजे. नवऱ्याच्या घरी एक टाईम उपाशी का होईना राहिली पाहिजे. हे स्वप्न बापाचं होतं. मी उद्या पारतंत्र्यात जाणार आहे. माझं शरीर थकणार आहे. दुसऱ्याच्या घरची आलेली सून मला सांभाळेलच असं नाही, किंवा माझा मुलगा मला भाकरी घालेलच असं नाही. पण माझं गुजीरवालं लेकरू जर दरवाजात आलं ना
तर माझ्या मुलाकडं तिला हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून आयुष्यात कधी रडला नाही तो बाप. पण आयांनी मुलींवर योग्य दखल न घेतल्यामुळं सगळ्या ही वेळ आली आणि याला आई जबाबदार आहे. दुसरा कोणाचाही वाईट अजिबात पुरीला नाव ठेवू नका. पुरीची आई याला जबाबदार आहे. पुरीची आई तिला कधीच म्हटली नाही का लवकर शाळेतून यायला वेळ येते आहे ना तो बाप तुला हाणील, असं कधीच आई म्हणलं नाही. तुझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुठून आला आईनं कधीच विचारला नाही. तू डबा खातच नाही आईनं कधीच विचारलं नाही. तू रविवारी शाळेत जाते जादा तासाला पण दप्तर नेत नाही हे आईनं कधीच विचारलं नाही. कधीच विचार. ह्या सगळ्या गोष्टीला आई जबाबदार आहे. तेव्हाच जर 2-4 ठोन दिल्यानं कळाल्यावर सगळं शांत होईल. ही गोष्ट खरी का खोटी बोला. मग आता हे पोरं म्हणते लोक म्हणते पोरं आकळत नाही आणि नेबार थोबाड फोडलो काय पोरं दारू पितो. यांची काय रुपड्या कमवायची दान आपल्यासारखा नंगाट बाप पाहिजे. काय करतो पोरे अय कमवतोय आम्ही रेषेत. कांदे गायला गेलं 1600 रुपये कांदे गेले परवा दिवशी. गुणीवच मुतलं अरे तारा. व्यापारी म्हणला 2-4 कांदे कसे काय बोलले तो म्हणला दाईवर पडलं तू परा. अरे काय माणसं आहे का काय एवढीची शिंगर बांध काय त्याला काय आखलीचा पत्ता आहे बित्ता आहे काय आहे का. आणि बाप म्हणायला गेला भाऊ काय भाऊ गेले रे कांदे तर धावली. पोराची आई ती म्हणली तुम्हाला तर काही जमलं नाही पण पोर करतं हे तुम्हाला म्हणणाऱ्या इथंच बसली बाई 1, 2, 3 हां. आणि वरून पोराला म्हणती त्याचं ऐकू नको तो पहिल्यापासून तसंच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती त्यानं तिसरी केली असती. तू काय गडी येतो आज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे. खरंय का खोटं बोला. तो आई फोन का बाप फोन आलाय का एक फोन. मी मोबाईल वापरीत नाही. मला अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटाच माणूस असेल मी मोबाईल वापरीत नाही. आपली परिस्थिती नाही मोबाईल वापरत नाही. कोण मेलं तपास नाही कोण आलं तपास नाही कोण उलातलं तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्याकडे. त्यामुळं दिवसभर 500-700 किलोमीटर प्रवास होतो. 3 कीर्तनं होत्या. 6 तास बोलतो. 1.5 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत. तासभर तर पुस्तक उचकलं पाहिजे. काही बापाची पेन नाही कीर्तन आहे ते. असं मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्ह प्राप्त करून तुमच्या बापाने कीर्तन केली. मग आम्ही काही 32 वर्ष बोंबील भाजली. काही लोक 3 महिन्यात माळ घालून लगेच कीर्तन करते. मी तर पाहतच राहतो तुझ्या. अरे इथं नट ना नट गेला आयुष्य गेलं डांबरीवर. तुमचा हात फक्त असं होतोय मा कुठून नाही वळवतोय. शरीर गेलं सगळं. महाराज खरंय का खोटं आहे महाराज. आणि तळतळीने बोलणारे माणसं आहेत आम्ही. आम्हाला तुम्ही महाराज म्हणावा आमच्या पाया पडावा हा आमचा विषयच नाही. मला आपली माणसं वाया जाऊ नये एवढाच आमचा विषय. आमची काय एवढेच शिंगरांवर कर्ज आहे. मोटरसायकल 1.5 लाखाची. बापावर कर्ज नाही पोरावर कर्ज आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली. पहिल्यानं गेम सुरू केली. 3 गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1.5 लाख गेले दुकान इकलं. कर्ज करायचं बापानं माझ्या हाणायच्या पोरानं. बाजू घ्यायला ही 150 आणि ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इष्टीला का बोला ना बोला. मला का आलं पाप करायला. मी आयुष्यभर पापच करीत आलोय. इष्टीला का काढली लावायची आहे का 10 गुंठे इका. पण तेवढं दाद्याचं कर्ज इकली. दाद्या नील दाद्या लागला प्यायला. पिऊ द्या. तो काही कायम पेत नाही. नाहीतरी आपण गेल्यावर सगळं नाहीतरी आपल्याला कुठं लई आहे वानिकिनीचं. दाद्यानं आणली कोणची पोर घरात आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोराला बायको करता बायको मिळालं. माझ्या दाद्यानं कोणची कवायनं पण मी म्हणलोय का काही
ए लहान आले पोरे खरंय का खोटंय खरंय त्या मा त्यांना कळालं पण यांना कळालं ए ती माया आहे येतो आता आपण तुला काय काळजी करायची नाही. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव होतं माया. ही म्हणली बाई मी प्रियकर पटावला. हो एक तक्रार आली ती माझ्या 2-4 दिवसापूर्वी पुरगी पडून गेली ती आणि ती आणली सापडून. समजून सांगाय बाबा सांग समजून बा ते पुरीचा बाप म्हणला पुरीला काय सांगावं. मी म्हणलं आपली जे जादू चालन पण ती हांगलटी ती आपल्या जादू आपण पाहिला प्रयोग करून सांगायचा. तिनं मला डायरेक्ट सांगितलं महाराज त्याने मला पळवलंच नाही मी त्याला पळवलं. संपली ज्ञानेश्वरीन गाथा. बाई 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 माळ घे हातानं मला घाल आता काय करायचं. आता तरी पुढे हाची उपचार आता तरी पुढे हाची उपदेश विनग करुणा आयुष्याचा नग करुणाचे आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे धन्यवाद सगळ्यांच्या पाया माझे धन्यवाद गेली मायेला सांगायला आणि माया म्हणते बाई मला तर नवराही नाही आणि प्रियकराही नाही. कोणला मायेला. पण मला लग्न न करता 16 पोर आहेत. कोणला लय अवघड कीर्तन आहे बरं का. कोणला मायेला. मग ती म्हणली कोणते कोणाशी पोर आहे मायेशी. किती आहेत 16. ऐकायचे का 16च्या 16 मी तू तुझं माझं किती झाले. आणि आज जगातली सगळी माणसं या 4च शब्दानं संपवली. मी नसलो तर कोण वाजवीन मी नसलो तर चाल कोण म्हणेल मी महाराज आहे तूच चक्रम आहे. आणि जगातल्या सगळ्या माणसांची भांडणं कचेरी कोर्ट्या फक्त 4च शब्दावर आहे मी तू तुझं माझं. किती गेले 16तून 4 गेले. आता किती राहिले 12. काम क्रोध लोभ मत मत्सर अहंकार 6. आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा कल्पना 6 12. 12 आणि 4 16 पोरं मायेचे आहेत. आणि माया ज्यांनी मारली त्यांना राजमाता म्हण. वा वा मला इथून आणायचं होतं. आणि काम क्रोध या शरीरातले मग हे आकळणं शक्य नाही ना आपल्याला. काम आणि कधी नटायचं तरुण पोरं तरुण पोरांच्या पाया पडतो. पोरांनो 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. येडेपणा करू नका. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. गोळीबार करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस मुगशील तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण पोरानं तुम्हाला अनुभव सांगतो. आम्ही जेव्हा जेलमधल्या आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो आम्ही तिथपर्यंत जातो. आरोपी जेव्हा कीर्तनाला बसतात जेलमधल्या तुम्हाला पटणार नाही पोरानो ढसा आरोपी रडतात. कारण माहिती आहे का काय कर्म 2 मिनिटाचं आहे पण फळ आयुष्याचं आहे. अवघड आहे. पोरांनो तुम्हाला तरुण पोरांच्या पाया पडतो. तुमचं मंडळ फार चांगलं. एवढी मोठी जयंती केली तुम्ही राजमाता मंडळाचं कौतुक केलं पाहिजे. पण पोरांनो तुम्ही या दंगली मोर्चे आंदोलनात पडत जाऊ नका. तुम्हाला माहीत नाही पोरांनो अजून. पोरांनो आता एवढं हे लोक फक्त तुमचा वापर करून घेतात. मला हे तुमच्या ध्यानात येत नाही पोरांनो. आता इतका कडक नियम आला आहे. पोलीस बांधव सांगतील. आता लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसली तुम्हाला माहीत नसेल पोरांनो 10 वर्ष शिक्षा आहे आता. आणि सगळ्यात वाईट त्याला आता जामीन नाही आहे. पूर्वी त्याला जामीन होता आता जामीन नाही. आणि आत्तापर्यंत गरिबाशीच आत गेले मोठ्याच्या आत कधी गेले नाही. तुम्ही हाताने जिंदगी का संपवता. आज तुम्ही जर आत 10 वर्ष गेली जिंदगी संपली. अजून त्याचं कारण सांगतो पोरांनो. कोणतंही काम करायला आता पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतं.
आम्हाला बाहेरच्या राज्यात जायचं तर 6 महिने लागले कागदपत्र करायला. माझ्या भोवती लपलेलं हे खरं बोलायचे. मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे, नाही तर लय कुठे नाहीत माझ्या भोवती. आणि रोज नवा कुठा नाही, रोज. आज बाईला बोलला आणि उद्या गाड्याला बोलला, बोकड्याला बोलला आणि शिळीला बोलला. लय कुठं नाहीत महाराज, लय. ह्या कॅमेऱ्यावाल्यानी, या यूट्यूबवाल्यानी माझा एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला. मला मागच्या महिन्यात माझी अशी क्लिप केली, मला पेशंटचे कपडे घातले, नळकंड लावलं आणि खाली लिहिलं इंद्रीकरांनी अखेरचा श्वासवास घेतला. मेलो मी. आता परत नवीन क्लिप केली, ट्रक येऊन माझ्यावर धडकली, मी जाग्यावर मेलो. एका महिन्यात 2दा मेलो मी. लई लफडेत भाऊ माया भोवती. पोरानो, फॉर्म जर चुकीचा मिळाला तर जिंदगी संपल. खरंय का खोटं बोला? उद्या आपल्याला पोलीसमध्ये जायचं आहे, उद्या कमांडो व्हायचं आहे, उद्या मिलिटरी जायचं आहे, खताचं दुकान टाकायचं आहे. आपल्याला मापात जगलं पाहिजे. कारण पोरानो, शेतीवर संसार होणार नाही. कपाशीवन, तुरीवन, कांद्यावर सूत्र बसणार नाही. शेतकऱ्याच्या पोराने साईड बिझनेसच केला पाहिजे. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा ढेकळात काळा पडलो होतो पोळा. आणि अजूनही मी जबरदस्त काम करणारा माणूस आहे. मी अजूनही तुम्हाला कधी घरी येऊन पहा, मी 6:30ला शेतात असतो सकाळी. आजही आत्ता 3 कीर्तनं करू नये, लईत लई 6:45, पण 1.5 तास आजही शेतातच असतो. 3 कीर्तनं 5ला गेलो तरी 7ला शेतात, आणि 2ला गेलो तरी 7ला शेतात. पण पोरानो, हे मी का सांगितलं? मजूर नाही, भाव नाही. आणि शेतीवर भाषणं कोण करतं? ज्यांना जमीनच नाही, त्यांना माहीतच नाही ना काय झटीत, आणि ते आपलं भाषण करतात. आणि आपण लोकांनी म्हणायचं ते हिताचा निर्णय घेतील. कायचं हितन फित आले. आज 15 दिवस झाले शिंगळीचा लिलाव होईना. शिंगळी का पाहतोय, शिंगळ्या का पाहती काय महाराज. आज 2 वर्ष झालेत महाराज. शेतकऱ्याची, मजुराची बाई हांड्यातलं पाणी पित नाही. जार रे जार, पे ग बाई पे. आता यंदा जार सुद्धा बंद होणार आहे. आता डायरेक्ट गॅस पेटवायचा बांधाव आणि भज्याचा गाणा काढायचा. बाई 2-4 भजे गरम खाय, पण तेवढा कोपरा का. वस्तुस्थिती खरी का खोटी सांगा. 5-6 बाया एकत्र आल्यात महाराज, आणि त्यांनी पिकअप घेतली. भाडं ते घेतात त्या गाडीचं. गाडी बांधायला लावून ठेवतात 1.5 भाडं सेपरेट आहे, मजुरी सोडून. ती गाडी दिवसभर धंदा करून त्यांना न्यायला येते परत. आणि त्याचं अजून एक कारण आहे, 30 वर्षाच्या आतली स्त्री शेतात जात नाही. आणि 40-42ची म्हातारी 2 वर्षाच्या पुढे टिकत नाही. मग 5 वर्षानं शेतात जायला बाईच नाही. तुम्हाला सुधारलं का मी काय म्हणतोय? नवी पोरगी येते ते शेतीची बोली करूनच येते. तिचा बाप तज्ञ आहे, तो म्हणतो जमीन पाहिजे, पण माझी गुड्डी शेतात जाणार नाही. मग जमीन का ऑनलाईन दाखवायची ते. पुरीचे बाप हुशार बा किती आहेत. त्यांची आट काय आहे, पायट्या काय पुरते का होईना, पण जागा पाहिजे. मग शेतात घर का कोणी मारायचं? हा शेतकऱ्याचं असंच झालंय. बाप झालाय कार्यकर्ता, पर्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. वावरात झाला माणूसच कुठे. तेव्हा पोरानं इंदुरीकरचं ऐका भाऊ. गारी का पावी का काही करा, पोटाचा प्रश्न सोडवा, हेच अहिल्याबाईने शिकवलं आपल्याला. पोट कुणी देणार नाही. तुम्हाला वाटतं मित्र काय ते मित्र, हे कोणाला वेळ आहे, कोण मित्र? नाही रे, काही लोक म्हणतात माझे मित्र 5 वाजता वाट पाहत्या, पाजायचं बंद कर, मित्र खलास. नाही, असं करू नका. आणि मग ती माया आणि 16 पोरं मारता येतील, पण भजनाशिवाय मारणार. हे बा, म्हातारी तर आपल्याच्यानं मारणार नाही माया, आणि 16 पोरं तर आपल्याला जमून
देणार नाही. पण आपण म्हातारीच मारायचा प्रयत्न करू ना. आणि म्हातारी मारायचं औषध आहे आपल्याकडं. रंबादिकनाचं काकडन हरिपाठ केला की माया मेली. आणि माया मेली का मेली जिने माझ्या मना बोध केला. माझ्या मना बोध केला, त्याने माझ्या मना बोध केला. सैनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. सैनी दृष्टी लागो सगळा गरीब राहू द्या, मन श्रीमंत ठेवा. आणि राजमातांनी तेच केलं. श्रीमंत आहे बघा, माणसाने साधच आहे. आपण माणसं आहेत. क्वालिटी का ना. अरे 99 पर्यंत मार्क पाडणारी पोर आहे. आणि आपल्याला 58% मार्क पडले 12वीला. एक कार्ट माझ्याकडे आलं ते मला मेडिकल जायचं इथं पाहत जाईल त्याच्याकडे. त्याला म्हणलं कसं काय हो 58ला कोण घेईल रे तुला. नाही म्हणलं आपल्या पप्पाने सगळं सेटलमेंट करून तुला. पप्पांची इच्छा आहे राखीव कोट्यातून ते. आता 58% जर पैसे देऊन मेडिकलला गेला आणि त्यानं जर हॉस्पिटल टाकलं, तो माणसं वाचवायचा डॉक्टर होईल का मारायचा होईल हाच प्रश्न. काय झालंय महाराज, अभ्यास करायची कुणाची तयारी राहिली नाही. कोणी वाजवायचं. आता हे दोन्ही पखवाद आहेत ना, रोज पखवाद नाही वाजवायचा. ज्या दिवशी पैसे मिळतील त्या दिवशी वाजवायचं. नाही असं नाही, रोज अर्धा तास वाजवला पाहिजे. मी आहे ना कीर्तन असो नसो नियमात खंडन नाही केलं. असं नाही का मग आपण ज्ञानोबा तुकोबाच्या नावावर जगतोय. आपण ज्ञानेश्वरीचं दर्शनच घेतलं पाहिजे, तुकोबरायाचं दर्शनच घेतलं पाहिजे. आपण त्याच्यावर जगतोय, आपल्याला कोण सांभाळणार आहे. आणि आज कष्ट करायची प्रवृत्तीच राहिली नाही. आईबापांना वेळ नाही. एक तर प्रॉब्लेम एवढा मोठा झाला आहे मला, एक तर लोकांना पोरं नाही.
लोक नुसतं म्हणतात लोकसंख्या वाढली हो, पोरच नाही ना. प्रत्येकाच्या घरात 4च माणसं आहे, पोरगा पोरगी आई बाप. पोरगी गेली नवऱ्याच्या घरी 3च, पोरगी गेली सून आली, सून आली आणि सासू मेली, सून बाळा 3 सासरा वाघ अंधारला, म्हणजे माणसंच नाही. प्रत्येक 4च माणसं आहे, माणसं. आणि कष्ट करायची कुणाची, ते लय मोठा घोटाळा झालाय मारा. तू खरं आहे का खोटं बोला बरं. पोराला मारता येत नाही, एकुलते एक आहे, वाणी केलीच आहे. शाळेतही मारायचं नाही, घरी मारायचं नाही. आईनं म्हणायचं नको नको, हात नका लावू बरं त्याला. मग त्या येडे पैदा होते. कितीला आहे तू? 5वीला? शिमेला आहे, मराठी मिडियमला आहे तू? हा, 4 मराठी मिडियमचा आहे. बापाच्या बायकोला काय म्हणता रे? पत्नी काय म्हणते बापाची बायको? हा हा, तू कितीला रे? त्याला काय माहिती कितीला. बराच घोटाळा आहे शाळेतल्या पोरांचा. पट टिकवण्यासाठी काहींचे नावच आहे कॅटलॉगला. शिक्षकच पेपर लिहितो, मग आता काय करायचं? बोलेल कोण? जो बोलेल तो उद्या सकाळी नसेल. लगेच क्लिप. इंदुरीकरांनी भावना दुखवल्या. अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला राजमाता मित्र मंडळ आणि सरपंचांना सांगून होतो, गावातल्या सरपंच ग्रामपंचायत सदस्य 15 तारखेला शाळा उघडणार आहे. आता गावाने ग्रामसभेत निर्णय घेतला पाहिजे, शालेय परिसरात विद्यार्थ्यातील शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. 11 ते 5 हा निर्णय जर तुम्ही घेतला तर 2च महिन्यात फरक जाणवतो का नाही? खरं आहे का खोटे बोला? मी बोललो तर काल मला एक जण शिक्षक म्हणला, तुझ्या बापाचं काय केलं? माझ्या बापाचं नाही काय केलं, पिढीच संपवली यांनी. खरं आहे का खोटे? एवढे कार्टनला काला मोबाईल पाहिजे? अरे हे केवढ येते 7-7 हजाराचे मोबाईल यांच्या हातात. टपुऱ्या काचाचे चष्मे त्यांना. 2 टीचर दिसत्या वर्गात त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्यालाही 4 दिसत. फार वाटलं झालंय मला. एवढीचे त्यांना चष्मा. आणि त्यांची आई कौतुकानं सांगते, त्याला जर मोबाईल दिला ना अख्खा स्वयंपाक होय पोत तुरडत नाही. आणि आपण म्हणलं ना मोबाईल देऊ नाही, हो ते खरं आहे, पण तो फार हट्टी आहे. त्याचा बाप ऐकतो माझं, तो नाही विचारा माझ्या शब्दाच्या पुढे जात. तो 9वीपासून माझ्या शब्दाच्या पुढं नाही, पण तो ऐकत नाही. हे ठेवून दिल्यावर काय करते बोल? अरे एवढे कबरी मांडी खचाखच 90 आणते, चांगली पिसावले हो काय करते? मिसरूड फुटलं नाही याला काय ठेवून उभे. आणि पोरांना लई घाबरायचं नाही. पोरगं म्हणणार मी घरातून निघून जाईन, त्याचे फक्त कपडे पिशवीत घालायचे. हो या बाय, हे 50 रुपये भाड्याला घे. नाही ते जात नाही, आणि गेलं तरी संध्याकाळी परत आल्याशिवाय. अहो यांना खातं कोण? पावसाळ्या संपले कुठं खेकडं निघालं याला काय? पोरगं म्हणा फाशी घेईल, इकडे खुर्चीवर उभा राहा, फॅनला दोरी बांध, गुतावले हो मला सांग, मी खुर्ची ओढून घेतो, निवांत लटकून मार, मोबाईल बंद कर, बोंबलायचं नाही. तो घरातच यायला नाही. तो म्हणला ना औषध पिल, इकडे कोणतं घेतो? म्हणजे टाटा मेट्री घेतो का, निराया कत्तर घेतो का, राऊंडअप घेतो का, गोल घेतो का, M45 घेतो का, अविनाश घेतो का, लोळ्याचं नवीन सायनो घेतो. सायनो आलाय आता लोळ्याचं, फार खकना करते ते. कोणतं घेतो? कोणतं? खरं आहे ना? कोणतंही औषध पिऊ द्या पोरांना, पोरगं 5 तास मरत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, नसलं तर घेऊन पहा. आणि ज्यांना औषध घेऊन वाचलाय तो, त्याची मुलाखत घ्या. औषध घेणाऱ्याला उलट्या टांगित्यात हॉस्पिटलमध्ये, आणि इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना, तो रिकामा पंप पाहिला तरी औषध आहे का? आणि यांना आलाय ऊत, आणि यांना सगळं मिळालंय फुकाट. अहो 3 वाजता जा, 3 वाजता पहाटी पंक्चर काढून मिळते. काय विशेष हो? एवढेच खोकड्यात राहते. आपलं पोर 3 वाजता पंक्चर काढी,
ही गुंडाक तुझी गाडी ह्याला मी पेलो अजून चढली नाही तुला आला होत. आपली मंडळी लक्ष्मी सांभाळू शकत नाही. आपल्याला मित्र चांगले नाहीत. म्हणून राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीला सांगतो, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. आज कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे सगळ्यांनी. हा बरं पेत नव्हता पाहिला बरं का, ते मित्रामुळं थोडी आणायला लागला तू तेव्हा ते कबूल झालं का नाही. तुम्ही मित्र चांगले ठेवा. मित्र जर चांगले ठेवले, गरिबी असणाऱ्यालाही लंका सोन्याशी मिळाली. शब्द नीट ऐका. बायकोला पोहे बांधायला फडकं नाही, म्हणजे लेसायला लुगडं नाही, खायला काहीच नाही सुदाम्याच्या घरात, पण कृष्ण मित्र होता त्याच नगरी सोन्याशी मिळाली. बस चांगल्या मित्रांमध्ये बसा. आता हा पखवाद आहे, याच्याबरोबर जरी पखवाद घेऊन हिंडलं तरी पैसे. आणि पखवादी लोक हुशार राहतात, ते कधी अंगावर पखवाद घेत नाही, ते शिष्य ठेवतात. आणि त्या शिष्याने बोकांडी पखवाद घेऊन हिंडायचं. गुरु मोकळा चालवतो, मग त्याच्या बोकांडी गट्टी हातुडी हे, आणि त्याला ज्याला बोल किती झाली, वाव वाव खावाटत गेला, हात चालतच कुठं. पण बिचारी कशी बी असू दे, मला कला आहे, अध्यात्म आहे. असं कसं आहे, वाया नाही जात ते. आणि इथून पुढच्या जगात कलाकार नसलं तर कोण खातं रे. काही बुद्धी मला लय पडलेत असे. कलेला जपलं पाहिजे मला. आणि आता तुमच्या गाववाले मला सांगा, रामाचे पिंपळसवाले, तुम्हाला बसायचं कवरे वाजले किती? तुमचा आज घरी जायचा विचार आहे का नाही? माय कीर्तनात असाच घोटाळा होतोय. आपल्याला मोबाईलबाबत स्ट्रिक्ट राहायचं आहे. दुसरी गोष्ट, गावात कोणतंही काम करताना नो पॉलिटिक्स, राजकारण न करता गाव बनवायचं आहे. अजिबात हा ह्या साहेबाचा, तो त्या साहेबाचा, हा ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा. नंतर धर्म पहिला, गाव दुसरं. मंदिर बांधायचं, अख्खं गाव एकत्र पाहिजे. शाळा बांधायची, अख्खं गाव एकत्र पाहिजे. आज कसं मंडळ बिचारे एवढे मोठे तरुण पोरांचं कौतुक केलं पाहिजे ना महाराज. एवढे मोठी सिस्टीम बिस्टीम, गायक वादक एवढी तयारी केली. पोरांना साथ दिली पाहिजे, त्यांना खोडून नाही टाकलं पाहिजे. आणि जुन्या मंडळीने थोडे पोरांना आधार दिला पाहिजे. जुने लईच लावून धरितो. बरं आता संपलंय आपलं, गौऱ्या पोचल्यात, आता काय फक्त प्रेतच न्यायचंय. थोडं समजून घेतलं पाहिजे. उलटं आता पोरांना आपण म्हणलं पाहिजे, पोरांनो अडचण आली तर आम्हाला सांगा, याच्यात किंमत राहते. पोरांनो फक्त अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही करायला माझी इच्छा आहे, काय इच्छा करतो ते. पोरांना घेतलं पाहिजे मला. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा आभार मानायला एक जण या. अपराध महाराई विचारिला दिव ज्ञानेश्वरा राखा पाय करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम. आभार मानाया. जागेवर बसा. आज या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं